आजच्या कथेचे नाव आहे गर्विष्ठ गुलाब। एकदा एका सुंदर बागेत एक लालसर रंगाचा गुलाब उमलला होता। तो अत्यंत सुंदर आणि सुगंधी होता। त्याच्या गंधाने संपूर्ण बाग भरून गेली होती आणि प्रत्येक जण त्याच्या सौंदर्याची प्रशंसा करत होता। त्यामुळे त्याला स्वतःच्या सौंदर्याचा खूप अभिमान झाला। बागेत अनेक झाडे आणि फुले होती, पण त्याला सर्वात जास्त तिरस्कार वाटायचा तो एका निवडुंगाचा। गुलाब रोज निवडुंगाची चेष्टा करत असे। तू किती कुरूप आहेस, तुझ्या अंगावर काटेच काटे आहेत, तुला पाहून कुणालाही आनंद वाटणार नाही, पण माझ्याकडे बघ, लोक माझी किती प्रशंसा करतात। गुलाब अभिमानाने म्हणायचा। इतर झाडे आणि फुले गुलाबाला समजवण्याचा प्रयत्न करायची। निवडुंगाचा अपमान करू नकोस, प्रत्येकाचा या बागेत काहीतरी उपयोग आहे। पण गुलाब त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे आणि निवडुंगावर हसत राहायचा। काही दिवसांनी वसंत ऋतू संपला आणि उन्हाळा सुरू झाला। तापमान वाढू लागले, त्यामुळे बागेला पाणी मिळणे कठीण झाले। झाडे आणि फुले कोमेजू लागली। गुलाबाची नाजूक पाने सुकू लागली। त्याच्या पाकळ्यांचा तजेला कमी होऊ लागला। त्याला खूप भूक आणि तहान जाणवू लागली, पण कुठेही पाणी नव्हते। एके दिवशी एका छोट्या पक्ष्याने निवडुंगाच्या देठात चोच घातली आणि आतून पाणी प्यायला सुरुवात केली। हे पाहून गुलाब चकित झाला। त्याला आश्चर्य वाटले की निवडुंगाच्या आत पाणी कसे आहे। आता तो अगदी थकला होता। त्याला समजले की तो जास्त काळ असेच राहिला तर कोमेजून मरून जाईल। गुलाबाला कसेसेच वाटत होते, पण त्याने निवडुंगाकडे मदतीची याचना केली। निवडुंगा, मी तुझी नेहमी चेष्टा केली, तुला कुरूप म्हटले, पण आता मला तुझी मदत हवी आहे। मला थोडे पाणी मिळेल का? दयाळू निवडुंगाने हसून उत्तर दिले, गुलाबा, सौंदर्य केवळ बाहेरचे नसते, खरे सौंदर्य दयाळूपणात आणि मदतीच्या भावनेत असते। मी तुला नक्की मदत करेन। निवडुंगाने पक्ष्याला सांगितले की त्याने गुलाबाला त्याच्या शरीरातील पाणी द्यावे। पक्ष्याने निवडुंगातून थोडे पाणी घेतले आणि ते गुलाबाच्या मुळांवर टाकले। पाणी मिळताच गुलाब हळूहळू ताजातवाना झाला। त्याने निवडुंगाचे आभार मानले आणि आता त्याच्या मनातील अहंकार दूर झाला होता। यावरून आपल्याला बोध मिळतो, आपण बाह्य सौंदर्यावरून कोणाबद्दलही मत बनवू नये। खरे सौंदर्य मनातील दयाळूपणात आणि सहानुभूतीत असते। कधीकधी ज्या गोष्टी आपल्याला निरुपयोगी वाटतात त्या संकटाच्या वेळी सर्वात जास्त मदतीच्या ठरू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।